महायुतीमध्ये सध्या एक रस्सीखेच सुरू आहे। ती रस्सीखेच आहे इतर पक्षातील माजी आमदार, माजी पदाधिकारी यांना पक्षात घेण्याची। तिन्ही पक्षात दररोज कुठे ना कुठे पक्षप्रवेशाच्या बातम्या येतात। त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरा आघाडीवरच आहेत। ते कुणाला धक्का देतात हे तुम्हाला माहितच आहे। त्यांच्या रडारवर असतात उद्धव ठाकरे। आतापर्यंत शिंदेंनी ठाकरेंचे अनेक माजी आमदार फोडले, त्यात काँग्रेसचेही काही आहेत। उद्धव ठाकरेंच्या आवडत्या नाशिकमध्ये शिंदेंनी अनेक जणांना पक्षात घेत ताकद वाढवली, पण यातील एका मतदारसंघात शिंदेंनी थेट अप्रत्यक्षपणे अजितदादांना घेरलंय। नाशिकमध्ये शिंदेंनी एवढी ताकद का वाढवली? आतापर्यंत किती जणांना पक्षात घेण्यात आलं? त्यांचं पुढे काय होणार हे पाहूया त्या व्हिडिओमधून सविस्तर। विधानसभा निवडणुकीनंतर खरी शिवसेना कुणाची आहे हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आणि बोलूनही दाखवलं। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना पक्ष बळकट करून आपली ताकद कायम ठेवायची आहे। मुंबई ठाण्यानंतर नाशिक हे शिंदेंसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे येथील महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद जिंकण्यासाठी शिंदेंनी फौज जमा केली आहे। यासाठी त्यांनी नाशिक शहरापासून ते गावापर्यंत ताकद वाढवली आहे। काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकांमधील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला। यात ठाकरे यांचे माजी नगरसेवक अधिक होते, पण आता थेट 2 माजी आमदार हे शिंदेंनी गळाला लावलेत। त्यातील एक विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे, तर दुसऱ्या म्हणजे इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित। हे दोघेही ठाकरे गटातच होते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंना हे 2 मोठे धक्के बसलेत। नरेंद्र दराडे हे जरी आता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले असले तरी देखील त्यांचे बंधू किशोर दराडे हे गेल्याच वर्षी एकनाथ शिंदेंकडे आले होते। त्यामुळे ते पुन्हा एकदा नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर देखील पोहोचले। दराडे मात्र कुंपणावरूनच राहून योग्य संधी साधत होते। नरेंद्र दराडे व छगन भुजबळ यांच्यामध्ये राजकीय वैर आहे। आता भुजबळ हे मंत्री झाल्यानंतर नरेंद्र दराडे हे शिंदे सेनेत डेरे दाखल झाले आहेत, परंतु त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे हे अद्यापही उद्धव ठाकरेंच्या गटाचे जिल्हा समन्वयक आहेत। त्यामुळे वडील शिंदेंकडे आणि मुलगा ठाकरेंकडे अशी अवस्था सध्या दराडे कुटुंबामध्ये झाली आहे। असं असलं तरी देखील कुणाल दराडे हे देखील कधीही पक्ष सोडू शकतात। तर दुसऱ्या म्हणजे इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने अनेकांना धक्का बसलाय। निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसच्या, त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली। त्या ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत। निर्मला गावित या 2 वेळा इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार राहिल्या आहेत। मात्र 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। तर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आलेल्या हिरामन खोसकरांनी निर्मला गावितांचा त्यावेळी पराभव केला। त्यानंतर 2024 ला खोसकर हे अजितदादांकडे गेले आणि आमदार देखील झाले। त्याचवेळी गावित या पुन्हा काँग्रेसमध्ये येणार होत्या, पण त्यांचा प्रवेश त्यावेळी होऊ शकला नाही आणि त्या ठाकरे गटातच राहिल्या। त्याचवेळी त्या भाजपमध्ये जाण्यासाठी देखील इच्छुक होत्या, परंतु आता त्या अचानक शिंदे गटात दाखल झाल्या आहेत। दरम्यान इगतपुरीमध्ये शिंदे यांची ताकद नव्हती। येथे ताकद वाढवण्यासाठी शिंदेंनी प्रयत्न सुरू केले होते। विशेष म्हणजे गावित यांचे कट्टर विरोधक माजी आमदार काशीनाथ मेंगाळ हेही शिंदे गटात म्हणजे स्वगृही आलेत। तर इगतपुरीचे शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड हेही शिंदे गटात आहेत। म्हणजेच इगतपुरीमध्ये सध्या शिंदेंकडे माजी आमदारांचा ट्रिपल धमाका आहे। येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हिरामन खोसकर हे आमदार आहेत। इगतपुरीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद दिसून येते। इगतपुरीच्या राजकारणाबाबत नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांच्याकडून जाणून घेतले असता ते सांगतात, इगतपुरी तालुका हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। हा तालुका काँग्रेसने निर्मला गावितांच्या माध्यमातून पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता। आता ठाकरे गटाच्या गावित याच शिंदे सेनेत आल्यात। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना रिकामी झाली असून ठाकरेंची सेना अस्तित्वहीन झाली आहे। त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी इगतपुरीमध्ये ताकद लावले, त्यामुळे शिंदे सेनेला अजितदादांच्या राष्ट्रवादीशी येथे संघर्ष करावा लागणार आहे। परंतु अनेक नेते पक्षात घेतल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपाचे चॅलेंज मात्र शिंदेंसमोर असणार आहे, एवढं नक्की। तर मंडळी, या पक्षप्रवेशांबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.